हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही खूप आनंदी असाल, हॅपी असाल आणि हेल्दी असाल. सो आज संडे आहे आणि मस्त मस्त ब्राईट व्हाईट कपडे घातलेत आणि स्किनची थोडीशी वाटलेली आहे, पण ठीक आहे, समर सीझनमुळे. ओके, सो आजचा व्हिडिओचा माझा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल की मी व्हायरल इंस्टाग्रामचे रेसिपीज शूट करते. आणि हो, माझा माईक मला मिळत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड आवाज येऊ शकतं, कारण की रोड साईड घर आहे म्हणून. ठीक आहे. सो मी ना थोड्याफार रेसिपीज काढलेल्या आहेत. तुम्हाला या थ्रू आउट व्हिडिओज ते तुम्हाला दिसणारच आहेत. असं काही स्पेसिफिक नाही आहे की लंचसाठी, डिनरसाठी, ब्रेकफास्ट वगैरे असं काही नाही आहे. आता नॉर्मली 1 वाजलेला आहे दुपारचा. सो माझा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे, ऑलमोस्ट जेवणाचा टाईम आलेला आहे. सो मी व्हायरल ठेचा पनीर बनवते आहे. मला आहे ना, बेसिकली मला खूप टाईमपासून हे ट्राय करायचं होतं, पण असं काही ओकेजनच येत नव्हतं की मी ते ट्राय करू. सो मी विचार केला की या व्हायरल रेसिपीजच्या व्हिडिओमध्ये आपण ते ट्राय करूयात. सो खूप सिंपल बेसिक अशी रेसिपी आहे, म्हणजे ठेचा आणि पनीर दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या, दॅट्स इट. सो बिंग महाराष्ट्रीयन, ठेचा इज अ फेवरेट थिंग. ठीक आहे. सो ठेचा बनवायला तर मला येतोच आणि मला तो आवडतो सुद्धा, पण त्यासोबत पनीर कसं टेस्ट आउट करेल हे आपण ट्राय करूयात. आणि चला किचनमध्ये. सो पहिले तर मी केस बांधून घेते, कारण की गरम इतकं होतं आहे की आय कांट एबल की बाई मी केस ओपन ठेवून शूट करू. सो पहिले तर आपण ठेचा बनवूयात. हे लसूण, त्यानंतर हे 3 मिरच्या घेतल्यात मी जास्त तिखट लागण्यासाठी. मिरच्या घालूयात, सोबतच शेंगदाणे घालते, कारण की सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे म्हणून. ओके, थोडंसं जिरं घालायचं चमचावर, म्हणजे छान टेस्ट येते. थोडंसं मीठ. हे सगळं ड्राय रोस्ट करून घेऊया. थोडंसं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते खूप सारी. आणि ह्याच्यासोबतच ना मी ह्याचे देठसुद्धा घेतले. ठीक आहे, जे देठ आहेत ते सुद्धा घ्यायचं, कारण त्याने ॲक्च्युली खूप चांगली टेस्ट येते. हे ऑलमोस्ट ड्राय झालं. आता आपण ह्याचा ठेचा बनवून घेऊया. ठीक आहे. मस्त असं लसूण म्हटला जो ठेचा आहे तो काढून घेते. छान असं बारीक करून घेऊया. ओके, सो आपला ठेचा डन आहे. थोडं मी साईडला ठेवते आणि आपलं पनीर कट करून घेऊयात. ठीक आहे. सो मी हे 200 ग्रॅममध्ये हाफ घेतले, म्हणजे 100 ग्रॅम आहे. सो मी ह्याचे कसे काप करू, इतकं कन्फ्युजन आहे लाईफमध्ये की पनीर असा कापू की असा कापू. पण ठीक आहे, मी असे रेक्टँगल शेपमध्ये करते, स्क्वेअर नाही करत, असे करते. सो थोडेसे थिकच ठेवते, कारण की त्याला मग ते ठेचा व्यवस्थित लागेल म्हणून. ओके, चला तर आपण ठेचा लावून घेऊयात आपला. सो ठेचा आहे ना, एकदम 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 पातळ नाही करायचं, थोडंसं असंच ठेवायचं. ओ सॉरी, मला दिसतच नाही आहे. आता मी काय करते माहिती आहे का, मी रेसिपी करताना मी जास्त भांडी नाही बनवत, त्यामुळे तुम्हाला हे सगळं काही क्लोजअपमध्ये बघायला लागणार आहे. आणि जास्त भांडी करू नयेत माणसाने जेवण बनवताना. मला असं वाटतं माझा ठेचा कमी होणार आहे, तर ठीक आहे. हा, इथून मेजरमेंट वगैरे काय बघू नका, पण मला असं वाटतं की हे खूप चांगलं टर्नआउट होईल मे बी. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे की ठेचा आता हे आपण ना ऑइलमध्ये फ्राय करू किंवा बटरमध्ये फ्राय करू. ठीक आहे. सो मी असं पूर्ण छान असं कोट केलं आहे ठेचामध्ये आणि खूप छान दिसते आहे ना. थोडं करून घेते मी. आता हे करता करता तुम्हाला मी गोष्ट सांगते. असा अवतार झालेला आहे, इग्नोर दिस. ठीक आहे. सो लाईफ लेटली मी करते काम खाली. ठीक आहे. सो रिसेंटली आहे ना, मी आय गेस ना, मी लास्ट संडेला माझा व्लॉग शूट केला होता. त्याच्यानंतर मी विचार केला होता की माझ्या बर्थडेसाठीचं मी शूट करेन, जे मी नाही शूट केले. ऑब्व्हियसली मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला, मी बर्थडे ट्रिपसुद्धा केली एक छोटीशी. पण मी त्या मोमेंटमध्ये होते की मला जस्ट माझा टाईम हवा होता. मला काही कंटेंट नव्हतं शूट करायचा. मला असंही नव्हतं की आपल्याला काहीतरी पोस्ट करायचं आहे म्हणून पोस्टच्या नादामध्ये मी माझं इतकं चांगलं ओकेजन मिस केलं, असं मला अजिबात गिल्ट नाही वाटत आहे. सो आय डोंट नो, लाईफ लेटली अशी होते आहे की
जे स्वतःला आनंद देते ती गोष्ट करायची, ना की या गोष्टीतून माझा काही फायदा होणार आणि मी अजून काहीतरी चांगली गोष्ट आहे का, असं मला अजिबात वाटत नाही. मला इतकंच आहे की लाईक मी त्या गोष्टीमध्ये खुश आहे तर प्लीज डू इट. सो असं काहीचं आहे. त्यामुळे मी माझे खूप सारे फ्रेंड्स मला हे बोलतात की तू कंटेंट क्रिएशन खूप लाईटली घेतेस, तू नाही फोकसली करत आहेस, तू पोस्ट केला पाहिजे. पण मला असं वाटतं की लाईक इट्स माय हॉबी. मी याच्याकडे ॲज अ माझं करिअर म्हणून तरी मी सध्या बघत नाही, कारण की मी चांगला जॉब करते आहे, ठीक आहे, माझं अर्निंग होतं आहे, मंथली मला सॅलरी मिळतो आहे. त्यामुळे फायनान्शियली मी अजून तरी कंटेंट क्रिएशनवर डिपेंड नाही झाली आहे. बट इच्छा आहे, कारण की कंटेंट क्रिएशन मला आनंद देतो पहिली गोष्ट. आता मी खूप सॅडली बोलतो कारण की खूप गरम होतं, ठीक आहे. पण कंटेंट क्रिएशन हा माझा हॉबी आहे, मला त्यातून आनंद मिळतो, छान वाटते मला. फक्त मला एडिट करायला टाईम नाही जाते, हा ड्रॉबॅक आहे. पण मला छान वाटते, मला आनंद येतो. मला कारण की मी अशी व्यक्ती आहे की जिथे मी स्वतःची खूप वेळ बडबड करत बसू शकते, त्यामुळे मला जास्त लोकांची गरज नाही लागत. मी हॅपी असते माझ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे मी जस्ट कॅमेरा ओपन करून मी माझा लाईफ हॅपीली हे करू शकते. म्हणून मे बी मला ही गोष्ट आवडते. पण खूप सारं हे आहे की मला असं वाटतं कधी कधी की मी कंटेंट क्रिएशन खूप बोलतात ना, खूप मनावरती घ्यायला पाहिजे, कारण की मी खूप व्ह्यूज बघते, मी खूप कमेंट्स बघते आहे. म्हणजे माझे जे फ्रेंड्स आहेत किंवा जे फ्रेंड्स नाही म्हणतात, पण जे लोक खूप अननोन आहेत माझ्यासाठी, नवीन आहेत, ते लोकंसुद्धा मला अप्रिशिएट करतात. सो सगळं पनीर मी छान असं कोट केलं आहे एकदम मस्तपैकी, ठीक आहे. मी तुम्हाला असं एक क्लोजअपवाला लुक दाखवते. बघताय किती छान कोट झालं आहे आणि मस्त ते फ्राय करूयात पटकन. पॅन ठेवला आहे, त्याच्यावरती मी तेल टाकते आहे. तुम्ही पाहिजे तर बटर टाका किंवा तूप टाका किंवा काही टाका. पण मी असं नोटीस केलं आहे की तुपावरती आहे ना पनीर कधी कधी स्टिक होतं, म्हणून मी रिस्क नाही घेते अजिबात, ठीक आहे. सो फक्त ना शॅलो फ्राय करायचं आहे, सो तेवढंच तेल टाकते, ठीक आहे. आणि हा ग्रिलवाला पॅन यूज करते, कारण की मग आपल्या पनीरला ना छान असं काय तंदुरीवाला तो लुक येईल मस्त, ओके. सो ओके, पनीरचं पीस ठेवते मी. का आवाज येतो ना मला कळत नाही आहे, पण ना कॅमेरामध्ये आहेत ना ते खूप जास्त ना आर्टिफिशियल ग्रीन दिसतो त्याचा, आय डोंट नो वाय, पण ठीक आहे. आता हे ठेवल्यानंतर अजिबात टच नाही करायचं, नाही तर पनीरचं असं हे निघतं, म्हणून थोडंसं फ्राय होतं छान असं निघून येतं माहिती आहे का. सो ऑलमोस्ट इट्स डन. आणि मी ना ह्याला असं चारी साईडने छान हे केलं. सो प्लेटमध्ये काढूया. अँड दिस इज हाऊ आर ठेचा पनीर लुक्स. काय दिसत आहे म्हणजे, आणि स्मेल तर इतकं छान येतं ना, प्रॉपर जे ना असं तंदूरवालं जे फ्लेवर असतं ना, म्हणजे स्मेल असतो, फ्रेग्रन्स असतो, स्मेल नाही फ्रेग्रन्स आहे, तो छान येतो. आणि मला सर्दी झाली असून सुद्धा मला स्मेल येतो आहे, म्हणजे काय बनलं असेल. सो लेट्स ट्राय आउट. जर पनीर तुमचं खूप सॉफ्ट असेल ना, फ्रेश असेल, तर काय टेस्ट करेल. खूप छान सॉफ्टली एकदम कट झाले. मी हावाला पीस कट केला अँड आतून असं छान मॉइस्ट आहे, बाहेरून क्रिस्पी आहे. मी कोणते सॉस वगैरे नाही ट्राय करते त्याच्यासोबत, म्हणजे फक्त हे ट्राय करते. गाइस, इट टेस्ट सो गुड. लाईक जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि हे सगळं जर तुम्ही ॲड करत असाल ना, प्लीज पनीर प्लीज असं खा तुम्ही. ना स्टार्टर म्हणून सर्व करा. आणि ह्याच्यासोबत जर ना तुम्ही पुदिनाचे जे आपले टेस्ट नाही चटणी जी असते ती, किंवा मग आपलं दही आणि आपण जी कोरिअँडर चटणी मिक्स करतो ती वाली जी चटणी असते ती खूप छान आहे. खूप मस्त ठेचाचा फ्लेवर आहे आणि ठेचाची जी टेस्ट येते इनक्रेडिबल. प्लीज ट्राय करा प्लीज. लाईक मला तर कळलं की काय इतकी व्हायरल रेसिपी होती. प्लीज ट्राय करा.
मी आता हे खाते आणि आपण नेक्स्ट बघत आपण कोणती व्हायरल रेसिपी आपण ट्राय करणार आहोत. इव्हनिंग झालेली आहे आता आणि मी जे संडेची जी झोप घेतली ना मस्त आली ती कायच सांगू. ठीक आहे. सो आता आपण 2 रेसिपीज करतो आहोत. फर्स्ट इज व्हिएतनामीज कॉफी. मी अजूनही डिसाईड करते की ती हॉट कॉफी करायची की कोल्ड कॉफी, कारण की मी पर्सनली कोल्ड कॉफी फॅन नाही आहे, त्यामुळे मी ट्राय करेन की हॉट कॉफीमध्ये, पण बघू आपण लेट्स सी. ठीक आहे. पण जी सेकंड रेसिपी आहे दॅट इज क्रीम चिप्स, जी व्हायरल आहे इंस्टाग्रामवर खूप जास्त. सो चला पहिले आपण काय करूयात, क्रीम चिप्स बनवूयात. पॅन गरम झालं आहे, मी थोडंसं तेल टाकलं आहे बटर आपला जळू म्हणून पूर्ण बटर घालते. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट मी किंवा चॉप केलेलं लसूण छान गार्लिकची फ्लेवर करते. ठीक आहे. त्याच्यानंतर टाकते चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. ॲक्च्युली ऑरिगॅनो नाही, हा मिक्स हर्ब्स आहे, ते पिझ्झा हर्ब्स हे असतात ते आहे. त्याच्यासोबत त्यांना थोडंसं मी आपलं नॉर्मलवालं लाल तिखट टाकतो, बिकॉज आपण क्रीम यूज करणार तर ते हे होणार होते. नाव गॅस ऑफ करते म्हणजे जळू नये. मी याच्यामध्ये टाकते 1 स्पून ऑफ सोया सॉस आणि 1 स्पून ऑफ शेजवान सॉस. शेजवान सॉस टाकते आणि हे नॉरचा शेजवान सॉस. शेजवान चटणी खूप जास्त सॉस होतं म्हणून सॉस. तर आता दिस इज डन आणि मी थंड करून घेणार आहे. घेते अमूल फ्रेश क्रीम थोडंच बनवतो कारण की मी एकटीच आहे खायला म्हणून. त्यात टाकणार आहे आपलं सॉसेस होते मस्तपैकी ते. नाव मिक्स ऑल दिस. नाव इट्स डन. त्याच्यामध्ये टाकूया ब्लू वाले प्लीज. आणि आपलं मस्त रेडी झालं. लेट्स ट्राय करू. आपले क्रीम चिप्स तर डन आहेत. आपण आता बनवूयात व्हिएतनामीज कॉफी, ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉफी आणि कंडेन्स मिल्क आणि आपलं नॉर्मल दूध. सो मी कोल्ड कॉफी बनवते. माझं फायनल झालं की मी कोल्ड कॉफी बनवते. चला ठीक आहे. सो ग्लास घेतला आहे, त्याच्यामध्ये मी ही कॉफी यूज करते टाटा गोल्डची. मस्त आहे फ्लेवर म्हणून. सो कॉफी मी घेतली आहे 2 टीस्पून. त्याच्यानंतर अमूलचं मिठाई मीठ. तर मिठाई मीठ घालतोय म्हणून शुगर घालण्याची गरज नाही. आता थोडंसं पाणी घालते कॉफी आपली इन्फ्युज्ड होण्यासाठी. देन add lots of ice because I'm making ice tea, and then adding milk. फर्स्ट ट्राय व्हिएतनामीज कॉफी. इतकं गरम होतं आहे ना खूप. वाव, मला असं वाटतं मी थोडंसं कंडेन्स मिल्क ॲड करायला पाहिजे होतं. कॉफी खूपच स्ट्रॉंग आहे माझी म्हणून, पण मस्त आहे. प्लीज 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 ट्राय. मी आईस्ड कॉफी फॅन नाही आहे, पण मला ही आवडली आहे खूप. परफेक्ट आहे, परफेक्ट. देन आर चिप्स, क्रीम चिप्स. ठीक आहे. मस्त असं सगळं सॉस त्याला कोट झालं आणि
परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. क्रीमचा जो फ्लेवर येतो ना, सो गुड. दोन्ही पण रेसिपीज वर्थ आहेत ट्राय करायला. ब्लू वाले सो त्याला एक स्पाइस मस्त आहे आणि त्याच्यासोबत त्याचं सॉस आपण केलं ना क्रीम आणि सगळ्याच्यासोबत, तो इतका छान कॉम्प्लिमेंट करतो ना की अनस्टॉपेबल आहे खाणं. जरा मी हे एन्जॉय करते. बघू आपण पुढे काय बनवतोय. सो कॉफी आणि क्रीम चिप्स डन आहेत. खूप छान टर्न आउट झाले. आता रेसिपी काय बनवतो आपण, व्हायरल मसाला चीज मॅगी. आता मी फक्त मॅगी नाही यूज करते, मी सोबत नूडल्स पण यूज करणार आहे. कारण की कोणते नूडल्स माहिती आहे का, की जे आपले व्हेज हक्का नूडल्स आपण बनवतो त्यात जे नूडल्स असतात ते मी ऑलरेडी इथे बॉईल करायला ठेवले होते. ठीक आहे, मी मला हे दाखवते. हे मी बॉईल करायला ठेवलेत कारण की हे नूडल्स बॉईल व्हायला थोडासा टाईम लागतो आणि मॅगी आपली लगेच बॉईल होते. तर मी दोन्ही पण मिक्स करणार आहे. पण त्याच्या आधी आपण त्याचं जे चीजवालं जे सॉस आहे ते बनवूयात. चला. हां आणि ही आपल्या आजच्या दिवसामधली, या व्हिडिओमधली शेवटची रेसिपी आहे. आय गेस ही 4th रेसिपी आहे. फर्स्ट आपण काय बनवलं, ठेचा पनीर. देन सेकंड आपण व्हिएतनामीज कॉफी आणि क्रीम चिप्स. आणि आता हे आहे स्पायसी मसाला चीज मॅगी. नूडल्स म्हणू आपण, मॅगी नको. नूडल्सना वाईट वाटलं तर की बाबा ही मॅगीला सांगते मॅगी 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 मॅगी, नूडल्स माझं काय नाहीच आहे असं वाटलं तर म्हणून. सो नूडल्स म्हणू आपण. सो स्पायसी चीज मसाला नूडल्स आपण बनवूया. सो चला. ठीक आहे, फर्स्ट हा बाउल घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण सगळ्या गोष्टी पहिले सॉस बनवूया. तर गार्लिक घेतलं मी छान असं चॉप करून, त्याच्यासोबत हाफ अनियन कॉज छान टेस्ट करेल म्हणून. त्याच्यानंतर हे आहेत पांढरे तीळ. तिळांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये काय माहिती, देवजाने. म्हणजे म्हणतात ना, कॉर्पोरेटमध्ये काम करून करून सगळ्या गोष्टी विसरायला होत्या. त्यानंतर सोया सॉस टाकते मी, अंदाजे टाकते कारण की मी माझ्या प्रत्येक मॅगीमध्ये प्रत्येक रेसिपीमध्ये मी सोया सॉस यूजच करते, त्यामुळे मला तर माहिती झाली किती वापरायचं आपल्याला. त्यानंतर तिथे शेजवान सॉस, थोडंसं स्पायसी आवडतं मला म्हणून थोडंसं जास्त घेते. अँड दिस इज रेड चिली सॉस. ओके, हे पण म्हणजे हे सगळे ना एक एक चमचा मी घेतलं. आपण आपल्या अकॉर्डिंग, तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग, सगळ्या अकॉर्डिंग घ्या. देन हे आहे विनेगर, प्लेन विनेगर आहे, चिली विनेगर वगैरे नाही आहे. थोडंसं ॲड करते, हाफ चमचा ॲड केलं. ओके. देन माझा फेवरेट पार्ट चिली फ्लेक्स. मला चिली फ्लेक्स खूप आवडतात, खूप. हे पण मी 1 स्पून टाकते. त्यानंतर मिक्स हर्ब्स, मी हर्ब्स बोलणार होती, मिक्स हर्ब्स. त्याच्यामध्ये काय काय असतं पहिलं तर ते बघूया. वा, मी तेच कापलं आहे जिथे इन्ग्रेडियंट आहेत. ड्रायड हर्ब्स, गार्लिक, चिली फ्लेक्स आणि नाही इन्ग्रेडियंट्स खाली आहेत, सॉरी. ऑरिगॅनो, बेझिल, सॉल्ट, पार्सले, चिली फ्लेक्स, गार्लिक आणि थाईम, हे असं सगळं आहे याच्यामध्ये. बट मला ऑरिगॅनो सोडून काहीच टेस्ट नाही झालं आहे आजपर्यंत. त्यानंतर आपलं नॉर्मल रेड चिली असंच चुलमध्ये. ठीक आहे. आता हे मी बटर छान असं गरम केलेलं आहे, एकदम मस्त असं. सो याच्यामध्ये टाकूया. काय आवाज आला ना, आय लव्ह दिस साऊंड. बटर वेस्ट नाही गेलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, हे सगळं मिक्स करूया छान असं. हां, याच्यामध्ये मी कोरिएंडर नाही टाकलं आहे. कोरिएंडर म्हणजे काय, कोथिंबीर. त्यानंतर याच्यामध्ये मी चीज स्लाइस टाकते. ऑलरेडी रूम टेम्परेचरला आहे त्यामुळे आय होप की हे मेल्ट होईल ह्याच्यामध्ये चांगलंच. जर नाही मेल्ट झालं तर आपल्याला हे मायक्रोवेव्ह करावं लागेल, बाकी काय नाही. ओके. सो चीज आहे ना लकीली झालं त्यामध्ये मेल्ट, कारण की बटर गरम होतं म्हणून, आणि चीज स्लाइस लगेच मेल्ट होतं. आता जो आपला सॉस झालेला आहे खूप छान असा, याच्यामध्ये आपण आपले नूडल्स और मॅगी वॉट एव्हर इट इज ॲड करूयात. नाव मिक्स दिस. सो छान असे मिक्स झालेले आहेत आपले नूडल्स. चला फटाफट ट्राय करूया. ॲज माझा हा जो अवतार बघता खूप डिफिकल्ट आहे समर सीझनमध्ये किचनमध्ये काम करणं. सल्यूट टू आवर मदर्स की जे लोक रोज काम करतात. ठीक आहे. सो दिस इज आर नूडल्स और मॅगी. मी
जस्ट असंच एक ट्राय करते. खूप छान टेस्ट करते आणि मी विनेगर घातलं त्याच्यामुळे खूप छान असा टँगी असं फ्लेवर आला आहे. स्पायसी नाही आहे. सो मी सेफर साईड माझं चिली ऑइल आणलेलं आहे. चिली ऑइल याच्यावरती टाकून बघूयात आपण कसं टेस्ट करते. सो इथे मी चिली ऑइल टाकले. लेट्स मिक्स. चीजी तर आहे. जी काय टेस्ट इन्हान्स झाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माईक नसल्यामुळे मी फॅन बंद केला. लाईट्स चालू आहेत आणि भयंकर गरम होते आहे. मेकअप तर काहीच नाही. ते हाल बेहाल झालेले आहेत. शूट करणेच मॅन्डेट आहे. सो दोज आर द रेसिपीज. मी 4 रेसिपीज ट्राय केल्या आहेत आणि क्वाईट व्हायरल होत्या आणि सगळ्या रेसिपीज ना खूप छान आहेत, खूप परफेक्ट आहेत आणि मस्ट ट्राय आहेत. एकदा तरी ॲटलीस्ट ट्राय करा. आता याच्यामध्ये फेवरेट असं काही नव्हतं. मला कॉफी, मी बोलली ना की मी इतकं कोल्ड कॉफीचं फॅन नाही आहे किंवा आईस कॉफीची मी फॅन नाही आहे. त्यामुळे मला हॉट कॉफीज मी जास्त प्रेफर करते. त्यामुळे मला ती खूप जास्त लाईक ओके वाटते. बट जर तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते आणि जर तुम्ही एकदम स्वीट टूथ असाल, तुम्हाला सगळं गोड आवडतं. आता मला पर्सनली कॉफी गोड नाही आवडत. मी ब्लॅक कॉफीवाली पर्सन आहे. त्यामुळे मला थोडंसं ते कमी ह्याच्यामध्ये वाटलं. बट खूप छान आहे ती पण कॉफी. आणि बाकी क्रीम चिप्स जे होते ते लाजवाब. जर तुम्ही मूवी डेट और जस्ट नेटफ्लिक्स आणि चिल असेल किंवा घरी काही प्लॅन करत असाल किंवा तुमच्या नॉर्मल इव्हनिंगसाठीच्या रेसिपीमध्ये खूप परफेक्ट रेसिपी आहे. प्लीज ट्राय करा ती. आणि ठेचा पनीर तर ऑब्व्हियसली परफेक्ट होतं. आणि मॅगीची पण रेसिपी कधी म्हणजे फेल टर्नआउट होऊ शकत नाही म्हणून. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लीज असं काही फन व्हिडिओज मी आणण्याचा ट्राय करते. सो प्लीज जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज सजेस्ट करा कमेंट्समध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कॉज मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन आहे. ठीक आहे. त्यामुळे ती बेल पण वाजवा आणि व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय. लव्ह यू.